आठवणींची पाने चाळता. चैतन्याने शुभ दिनाची अखंड व्हावी भरभराट. अक्षय संकल्पांनी सजावी प्रगतीची सोनेरी वाट. प्रथम सर्वांना 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मानलेल्या अक्षय तृतीया या सणानिमित्त मनोरमा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आज मनोरमा बँक अक्षय तृतीयेच्या शुभतिथीनुसार 30व्या वर्षात पदार्पण करत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. 31 मार्च 26ला मनोरमा बँकेच्या आर्थिक स्थितीचा वाटचालीचा लेखाजोखा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ शिल्पा कुलकर्णी मोहिते यांनी सादर करत असताना माननीय चेअरमन श्रीकांत मोरे साहेब व संचालक मंडळाच्या योग्य मार्गदर्शनामुळे मनोरमा बँकेने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मनोरमा बँकेच्या ठेवी 634 कोटी असून कर्ज 432 कोटी आहेत, तर मिश्र व्यवसाय 1000 कोटींचा झालेला आहे. नफा रुपये 5,26 लाख झालेला असून सतत 8 वर्ष NPA 0% आहे. विश्वसनीय व्यवहाराद्वारे अनेक कुटुंबांच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणारी तसेच आधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे आपुलकीचे नाते जोडणारी आपली बँक मनोरमा बँक होय. बँकेच्या आदरणीय सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, ग्राहक तसेच कार्यतत्पर कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर यशस्वी घोडदौड चालू आहे. यशाची उंच भरारी आपल्या सर्वांच्या विश्वासाने शक्य झाली. आपल्या योगदानाबद्दल मनपूर्वक आभार. हे सर्व ऐकत असताना मन 40 वर्ष मागे गेले. 1974 साली माझे सासरे कैसराम मोरे सेवानिवृत्त झाल्यावर प्रपंच करावा नीटनेटका या संत वचनांचा अवलंब केला. त्यातील आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांनी घरातीलच मुले, सुना, जावई, नातवंड यांच्या नावाने प्रत्येकी ₹50 याप्रमाणे बचत गट स्थापन केला व यशस्वीपणे तो सिद्धीसही नेला. बचत गटाची संकल्पना त्या काळात भारताबाहेर सुद्धा नव्हती. तेव्हा स. राम मोरे यांनी ही संकल्पना राबवून बचत गटाच्या माध्यमातून सदस्यांना शिक्षण, घर दुरुस्ती, दुचाकी वाहन खरेदी किंवा घरगुती कार्यक्रम इत्यादी छोट्या मोठ्या कामांसाठी कर्ज रूपाने रक्कम देत असत. कर्जाचे व्याज प्रथम वसूल करत व नंतर हप्ता म्हणजेच NPA संकल्पना ही त्याकाळी त्यांनी रुजवली होती. समाजातल्या तळागाळातील लोकांना आर्थिकदृष्ट्या जर सक्षम करायचं असेल तर आपल्याला सहकारी बँक काढणं आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. ही संकल्पना त्यांनी धाकटा मुलगा सहकार खात्यात असिस्टंट रजिस्टर म्हणून काम करत असणाऱ्या श्रीकांत मोरे यांना सांगितले. सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. अर्थकारण सक्षम असेल तरच जीवनात प्रगती करता येते, याची जाणीव असल्यामुळेच व वडिलांच्या आग्रहाखातर मनोरमा या आपल्या आईच्या नावाने सहकारी बँकेचा प्रस्ताव RBIकडे पाठवून मंजूरही करून आणला. याच वेळी सोलापुरात जवळजवळ 20 नवीन बँकांचे प्रस्ताव श्रीमान श्रीकांत मोरे यांनी मंजूर करून आणून सोलापूर जिल्ह्यात आर्थिक चळवळ सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. 9 मे 1997 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मनोरमा सहकारी बँकेची वाटचाल ₹1 कोटीच्या ठेवीने सुरुवात झाली व आज 3 दशकात ₹1000 कोटींचा मिश्र व्यवसाय झालेला आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. बँकेचे संस्थापक चेअरमन स. राम मोरे यांनी वयाच्या 83व्या वर्षी पदभार स्वीकारून संस्थेला नैतिक अधिष्ठान दिले. आर्थिक शिस्त, अंथरूण पाहून पाय पसरावे या तत्वाप्रमाणे खर्च करणे, प्रामाणिकपणा, तत्पर ग्राहक सेवा, जिद्द व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे, समाजातील गरजू आणि योग्य व्यक्तींना कर्ज पुरवठा करणे इत्यादींमुळे बँकेची आर्थिक वाटचाल योग्य दिशेने सुरू झाली. आज मनोरमा परिवारामध्ये अनेक सहकारी आर्थिक संस्थांना योग्य मार्गदर्शन देऊन सहकारी क्षेत्रामध्ये श्रीकांत मोरेसाहेब यांनी एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात झालेल्या मनोरमा बँकेचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल, योगदानाबद्दल मनोरमा परिवार आपल्या कायमच ऋणात राहील. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार. सौ. शोभा श्रीकांत मोरे, सोलापूर.